मी तुम्हाला आता तुम्हाला गॅस तुटवडा दिसतोय, मी त्या गॅस तुटवड्याचं कारण दिलं की ओमानमधनं आपल्याला गॅस येतो. इराण आणि इस्रायलच्या युद्धामध्ये असणारं आपण इराणच्या बाजूने नाही, म्हणून आखाती देशाचे जे तेल प्रोड्युसिंग कंट्रीज आहेत, गॅस प्रोड्युसिंग कंट्रीज आहेत, त्यांनी म्हटलं भारताला सोडा, ते त्यांचं बघून घेतील, आपण आपलं बघितलं पाहिजे. माझं म्हणणं असं आहे की अजून तुटवडा वाढवला की लोकांनी असणारं भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाचं, कार्यकर्त्याचं, आमदाराचं, नगरसेवकाच्या घरी जाऊन तुम्हाला आम्ही सत्ता दिली, तुम्ही आम्हाला गॅस दिला नाही, म्हणून आता तुम्ही सकाळ, दुपार, संध्याकाळ आम्हाला जेवायला घाला, हे आंदोलन सुरुवात केलं पाहिजे. सर, तुम्ही मुजरा मोदी म्हटले तर आपण भाजप तर म्हणता असे काही फाईल नाहीये, पुरावे नाही, विरोधी पक्षाने नुसते आवाई उठवत आहे. हो ना, म्हणूनच असणारा अमेरिकेच्या इशाऱ्यावरती नाचतात आहेत. तेल कधी खरायचं, कधी ती करायचं असेल तर करतो, बंद करायचं असेल तर बंद करतो. अजून काय पुरावा पाहिजे? हो, डान्सिंग क्वीन आहे ना, अमेरिकेसमोर डान्सिंग क्वीनच आहे तो. त्यांनी म्हटलं नाच तर नाच, थांब तर थांब, विकत घेत घे. सर, एकीकडे इराण चायनाला आणि बांगलादेशला ऑइल पुरवत आहे, गॅस देत आहे, मात्र भारताला देत नाही, याबद्दल काय? मी तेच तर तुम्हाला म्हणालो की तुमचे संबंध तुम्ही बिघडवले. इराण आणि इस्रायलच्या युद्धामध्ये आखाती देश हे तुमच्या बरोबर राहिलं, इस्रायल तुमच्या बरोबर राहिलं नाही. आणि युद्धामध्ये तुम्ही असणाऱ्या भूमिकाच घेत नाही यात, कोणाच्या बाजूने आहात ते. मुंबईला आंदोलन झालं, तिथं राहुल गांधीला नागपूरच्या आंदोलनात काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ बैठकीला होते. आता त्यांनी ठरवायचं आहे त्यांच्या अध्यक्षाला बोलवायचं की न बोलवायचं. त्यांनी बोलवलं तर आमचं स्वागत आहे. एकीकडे बांगलादेशमध्ये हिंदूवर अत्याचार होतो म्हणून बांगलादेशच्या विरोधात भाजप प्राणपेट होते, त्याच बांगलादेशला 5,000 टन डिझेल आपण सप्लाय करतो. आपल्याकडे आणीबाणीचा का परिस्थिती असते? हो, आता हे 5,000 गॅस पुरवावा उद्या ते अमेरिकेने सांगितलेलं असेल तर आश्चर्य मानू नये. त्या प्रकरणातली सुनावणी आज झाली, तर का आम्ही असताना मागणी करत होतो की मुख्यमंत्र्यांना गृहमंत्री जे आहेत त्या गृहमंत्र्यांना कोर्टासमोर बोलवावं आणि जो मॅजिस्ट्रेटची इन्क्वायरी झाल्यानंतर काय करायचं याच्याबद्दल कायद्यामध्ये जो व्हॅक्यूम आहे तो भरून काढा. या संदर्भातलं मंत्र्यांना बोलवण्याचं अर्ज आम्ही जो केला होता त्याच्यावरती सुनावणी झाली. मेन पिटिशनमध्ये ते घ्यायचं की न घ्यायचं याच्यावरती सुनावणी झाली. ऑर्डरसाठी क्लोज झालेली आहे, ती ऑर्डरसाठी क्लोज होईल. काय आदेश येतो ते आपण बघूया कोर्टाचा. ब्रिटिश धरण्याचा प्रयत्न सरकारचा आहे, कारण असं प्रकरण दाबण्यासाठी लोकांना त्रास होतोय, लोकांचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला म्हणते पूर्णपणे. माझं म्हणणं असं आहे की मी इथल्या असणारा हा जो मध्यमवर्गीय आहे, या मध्यमवर्गीयाला सांगू इच्छितो की खोट्या नॅरेटिव्हमध्ये अडकू नका. आता हा जो सगळा मध्यमवर्गीय आहे, दुर्दैवाने 80% हा सवर्ण आहे आणि त्याला असं सांगितलं जाते की मोदी हे एकमेव आहेत की ते आपल्या समाजाचं, जातीचं वर्चस्व हे कायम ठेवतील.